नमस्कार, मी सोनम. तुम्ही पाहताय छापा काटा. आज आपण बोलणार आहोत जगातील दोन महासत्ता अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी चर्चेबद्दल आणि त्यांचा भारतावर होणारा परिणाम. नुकतंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सत्ता स्वीकारल्यानंतर जागतिक व्यापारात मोठे बदल घडवले. त्यांनी अनेक देशांवर आयात शुल्क म्हणजे टॅरिफ लादण्याची घोषणा केली. विशेषतः चीनवर सर्वाधिक म्हणजे 145% टॅरिफ लादलं. त्यामुळे जगातील व्यापारी युद्धाची भीती निर्माण झाली होती. पण आता जिनेव्हा येथील चर्चेनंतर अमेरिका आणि चीन यांनी व्यापार तणाव कमी करण्यासाठी 90 दिवसांसाठी टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने चीनच्या आयातीवर शुल्क 145% वरून 30% केलं, तर चीनने अमेरिकन मालावरील शुल्क 125 वरून 10% केलं आहे. हा निर्णय जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे, कारण अमेरिका आणि चीन हे जगातील सर्वात मोठे व्यापारी भागीदार आहेत. 2024 मध्ये त्यांच्यातील व्यापार $600 अब्ज पेक्षा जास्त होता. या तात्पुरत्या युद्धविरामामुळे जागतिक पुरवठा साखळी, महागाई आणि बेरोजगारी यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण त्याचा भारतावर काय परिणाम होईल तर सांगते. भारतासाठी ही परिस्थिती संधी आणि आव्हान दोन्ही आहे. एकीकडे अमेरिका चीन व्यापार युद्धामुळे भारताला आपली निर्यात वाढवण्याची संधी होती. उदाहरणार्थ, अमेरिकेने खेळण्यांवर 145% टॅरिफ लादल्याने भारतीय खेळणी उद्योगाला अमेरिकेत निर्यात वाढवण्याची संधी मिळाली. तसेच भारताने मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादन क्षेत्राला चालना दिली आहे, ज्यामुळे चीन आयातीवर अवलंबित्व कमी झालं आहे. पण आता अमेरिका आणि चीन यांच्यातील तात्पुरता करार भारताच्या या संधीवर परिणाम करू शकतो. दुसरीकडे भारताने स्वतःच्या हिताचं रक्षण करण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली आहे. भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या स्टील आणि ॲल्युमिनियमवर टॅरिफ लादण्याची योजना आखत आहे. यासाठी भारताने जागतिक व्यापार संघटनेकडे कागदपत्र सादर केली आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार कराराला उशीर होत असल्याने भारताने ही पावले उचलली आहेत. 2024 मध्ये भारत आणि अमेरिका व्यापार $124 अब्ज होता, ज्यात भारताला $37 अब्ज व्यापार अधिवेश मिळाला होता. पण ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ किंग म्हणत टीका केली होती, कारण भारत अमेरिकन मालावर 52% शुल्क लादतो. या सगळ्यांचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? जर अमेरिका चीन करार दीर्घकालीन झाला तर भारताची व्यापारी तूट वाढू शकते, कारण चीन स्वस्त माल भारतात डंप करू शकतो. मार्च 2024 मध्ये भारताने चीनकडून $9.7 अब्ज आयात केली होती. यामुळे भारतीय उत्पादकांना स्पर्धेला तोंड द्यावं लागलं. तसेच ट्रम्प यांच्या धोरणामुळे भारतीय निर्यात, विशेषतः कापड, हिरे आणि औषध उद्योग कमी स्पर्धात्मक होऊ शकतो. पण भारत सरकार सतर्क आहे. व्यापार तणाव कमी करण्यासाठी भारताने डिजिटल जाहिराती कर 6% रद्द केला आहे आणि बर्बन विस्कीवर देखील शुल्क 150% वरून 100% केला आहे. तसेच भारत ब्रिटन मुक्त व्यापार करारामुळे भारताची निर्यात वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? अमेरिका चीन यांच्यातील हा करार भारतासाठी फायदेशीर ठरू शकतो का, की नुकसानदायक ठरू शकतो? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर छापा काटाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.